ಲೋ ಸಂದೀಪ, ನಿನ್ನ ಲೈಫ್ ಶನಿ ಮಹಾತ್ಮ ಆಗ್ಬಿಟ್ಟೆ ಕಣಪ್ಪ. 2 ವರ್ಷದ ಕೆಳಗೆ ನಿನ್ನ ಮುಟ್ಟಿದ್ದು ನನ್ ಲವ್. हा आवाज वेगळ्याच लोकांचा वाटतोय, वेगळ्या भाषेतला. कोणी बाहेरचं रिसॉर्ट मध्ये घुसलंय वाटतं. ನಿನ್ ಕೈಯಾರೆ ಒಂದ್ಸಲ ನನ್ನ ತಲೆ ಮುಟ್ಬಿಟ್ಟು ಕ್ಷಮಿಸಿದೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡು. ಕ್ಷಮಿಸಿದೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಯಾವ ನಿನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್? ನಿನ್ ಲೈಫಲ್ಲಿ ಏನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ನಾನ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ. विक्रांत, विक्रांत तू जागा आहेस? बरं झालं तू जागा आहेस विक्रांत. मला ना विचित्र वाटतंय. कोणीतरी आहे, वेगळ्याच भाषेत बोलताय असं वाटतंय मला. असं वाटतंय कोणीतरी घुसलंय आपल्या रिसॉर्ट मध्ये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. विक्रांत, तुलाही तो आवाज ऐकून जाग आली ना? ऐक ना, मला वाटतं आता आपण शांत राहून चालणार नाही. आपण सगळ्यांना जाऊन उठवूया आता आणि त्या बाबूरावांना पण सांगूया. हा विक्रांत, तू काहीच का बोलत नाहीयेस? विक्रांत, कुठे चाललोय आपण? मला हे बघ, मला काही दिसत नाही. तू बोल ना, काहीतरी बोल ना. अरे कुठे चाललोय तू? काही बोलत नाही. विक्रांत, कुठे चाललीस तू? विक्रांत, तू आता आलास? मग इतका वेळ कोण होतं? कोणाबद्दल बोलतेस सायली? आपल्या दोघांशिवाय तिसरं कुणी नाही इथे. नाही विक्रांत, माझा हात धरून कुणीतरी मला इथे आणलं. मला वाटलं तूच आहेस. आज झाला असेल तुला. नाही विक्रांत, भास वगैरे काही नाही. मला दिसत नव्हतं. मी विचारलं पण आपण कुठे चाललोय म्हणून. अगं, आपल्यापैकी कुणीतरी जागा असेल, मस्करी केली असेल त्यांनी. विक्रांत, तूच माझी मस्करी नाही ना केली आहेस? वेडी आहेस का तू सायली? अशी मस्करी करेन का तुझी मी? मग हे सगळं काय आहे विक्रांत? हे काय आहे सगळं? शांत राहा, जास्त विचार करू नकोस. आणि मला सांग, तू तुझ्या रूम मधून बाहेर का आलीस? ಇನ್ನೂ ಕೆಲಸ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಶರತ್. ऐक, या आवाजानेच मी बाहेर आले. विक्रांत, काहीतरी गडबड आहे. तू शांत हो, आपण बघूया. चल माझ्या बरोबर, चल चौकशी. बाबूराव, काय चाललंय तुमचं? एवढ्या राज्याला तुम्ही इथं काय करता? त्याआधी तुम्ही इथे काय करताय ते सांगा. कोणाशी बोलताय तुम्ही? आणि आम्हाला न सांगता कोणाला बोलवलं इथे? बाहेरपर्यंत आवाज येईल एवढ्या जोर जोरात काय बोलताय? त्याचं काय, तुम्ही फसलाव ना, मी पण असाच फसला होतो. एक करा, तुम्ही आतमध्ये या, मी नवीन पाहुण्याची ओळख करून देतो.
पो देवी हा टीव्ही कसं काय आला इथे? बाई त्याचं काय झालं ना की काहीतरी शोधायला म्हणून आडगेरीच्या खोलीत गेलो तर तिथं मला हा डबा सापडला पण मोठी मेहनत घेऊन मी इथं आणून त्याला लावला पण काय सगळं काय तर यंडकुंडू पांडकुंडू आपल्या भाषेतला काय होणार चॅनल नीट सेट केले नसतील. बाय तुझे काय म्हणतेस ना तुम्ही सगळा करायचा प्रयत्न केला हो पण सगळा काय आपल्या भाषेतलाच काय नाही ना सगळा यंडकुंडू गेंडकुंडा रिमोट आहे का तुमच्याकडे? बाई तू मला शिकवतेस हे बघ मी सगळा करा बघ तुझं काय म्हणतो तो हात ना ये ना पडे तिला ओ बच्ची पडे या पडे तिला तुम्हाला ही भाषा कळते? कोण म्हणला मगाशी तुम्ही बोलत होतात ना कोणाशी तरी? अरे नाही बाला मला ती भाषा कळत नव्हती मग ते जे बोलत होते ना मी त्यांना तसाच काहीतरी बोलून दाखवतो तेवढाच आपला टाइमपास थांबा. तुम्ही ह्या काट्या घेऊन रातच्या टायमाला चाललाव कुठं इथे कोणीतरी वेगळ्या भाषेत बोलताना आम्ही ऐकलंय. आम्हाला आवाज ऐकून म्हटलं कोणतरी चोर घुसायलाय. हा ए हनम्या विकी आपण त्या चोराला शोधूया. कोण आहे इथे? कोण आहे? कोण घुसले रे? हा आता पास आता मी शेवटचा सांगतो मी परत परत सांगणार नाही आणि हा डबडा मला त्या अडगलीच्या खोलीत गावला हा मी सांगणार नाही आणि सगळी मेहनत करून लावली ते त्याच्यावर सगळा अंडू गुंडू लागते आपली मराठी भाषा लागत नाही विषय संपला. अरे मूर्खा मान्य आहे मला तुला टीव्ही सापडला खूप आनंद झाला असेल अरे पण ही काय वेळ आहे का टीव्ही लावायची? हो ना डोक्यावर पडले. मग काय आमच्या सगळ्यांची झोपमोड झाली ना नाहीतर काय एकतर आधीच टेन्शनमुळे झोप लागत नाही. हो बाबूराव भाऊ आता तुमच्या कृपेमुळे सगळ्यांची झोपमोड झाली आहे. आता तुमच्या आशीर्वादाने एक एक चहा होऊन जाऊ दे. काय काय झालं कसलं तरी घाणेरडा वास येतोय तुम्हाला येत नाही का रे? हे अनुजा खरं बोलते कसला तरी खूप घाणेरडा वास येतोय. हो इथे ना कुठेतरी नक्की उंदीर मेला असणार. अरे यार हे चला हुडकून काढू आपण चला. नाही आता नको उद्या बघू. बाबा माझ्याची स्पेशल चाय तुम्ही खाल्ली ना का तुम्हाला बेस वाटेल काय शोधायचं तर सकाळी शोधा हो. ठीक आहे तू पाठव हॉलमध्ये आम्ही बसतो तिकडे. ए एक मिनिट काय? त्या टीव्हीचा आवाज ऐकून आपण सगळे इथे आलो पण मग मॅन्डी कुठे? खरंच कमाल आहे त्याची कशी त्याला एवढी गाढ झोप लागते. हे ठीक आहे जा उठवतात. मी मला भीती वाटते एकट्याला. ए यार थांबा 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 तुम्ही इकडे थांबा मी मॅन्डीला घेऊन येतो. हा थँक्यू. ठीक आहे काढू बघू. हो हो अरे बघतो चला. हे मॅन्ड्या मॅन्ड्या राहिला कुठं? तुला आत बसलं की काय? हे मॅन्ड्या चल लवकर बाहेर ये. बाहेर समधी वाट बघते तुझी चल. हे मॅन्ड्या आवाज तरी दे. हे मेंढ्या गरमागरम बाबूराव स्पेशल चाय तू पण घे बाय बाबा. बाय. हे ऐका ना तो मेंढ्या रूम मध्ये नाहीये. अरे हे कसं शक्य आहे? मी स्वतः बघून आलोय म्हणून तर सांगवलंय ना. तो आता यावेळेला त्याच्या रूम मध्ये नाहीये मग कुठे गेला? तो पळून तर गेला नसेल ना. हे तुम्ही सगळे शक्यता बोलून दाखवताय पण माझी खात्री आहे
मँडी नक्कीच पळून गेलाय. काय वाटतंय? मला नाही वाटत तो पळून जाईल, म्हणजे कशावरून? कारण एकदा केलेली चूक तो पुन्हा करणार नाही. करेक्ट. गाईज, पण आता आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? शोधायचं आता ताबडतोब. चला चला. मँड्या, मँडी, मँडी, हे मँड्या, मांडी 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 चालेल. मांडी मांडी. सगळीकडे शोधलं नाही सापडला. मला ते कुठंच गाव नका. काय करायचं आता? पांड्या, हे सापडला तुम्हाला? नाही सापडला. स्टोरूम मध्ये पण बघितलं, पण तिथेही नाही येतो. कॉमन टॉयलेट कडे कोणी गेलं होतं का? नाही हेच चल बघू आपण. चला. मी स्वतः तिथनं आलोय, तो मला तिथे गावलं नाही हो. यार, मांडी पण नाही यार. ऐका ना, ए रोहिणी, मी माझ्या रूमच्या आजूबाजूलाही शोधलं पण नाही रे, त्याचा कुठेच पत्ता नाहीये. एवढी रात्र झाली आहे, कुठे गेला असेल तो? मित्रांनो, मला खूप काळजी वाटते त्याची. अरे यार, तुला काळजी वाटते? मला ना गाईज आता भीती वाटायला लागलीये यार. नाही काही झालं तरी मँडी आपल्याला सापडायलाच पाहिजे. एवढं शोधूनही सापडत नाही म्हणजे तो नक्कीच निघून गेलाय. यार, पण त्याने सांगून जायला होतं ना. अरे मँडी येतो, तो त्याच्याच जगात असतो, आपल्याच फक्त नावाला वावरतो. तो आपल्याला सांगून जाईल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. हे यार, आता हे बोलून काही होणार नाहीये. त्यापेक्षा मॅन्डला कसं आणि कुठं शोधायचं यावर बोललं. ठीक आहे, सावकाश. अरे काय झालं? काय झालं? सावकाश. ठीक आहे. काय झालं रे? ठीक आहे. तिकडे मचाणावर काय? ए ठीक आहे. मेंढ्या मटणावर बघलं? नाही रे, बोल ना, ठीक आहे, काय? तिकडे त्या मतावरून घाणेरडा वास येतोय. आपल्याला किचन मध्ये तो वास येत होता, तो वास मटणावर येतोय. मागच्या वर्षी आमच्या गावाला पाऊस पडला होता, तर दरड कुशील त्याच्या खाली 4 माणसा गाव. त्यांना बाहेर काढा म्हणून माती उपसाय गेलो ना, तेव्हा असा वास सुटला होतो. हे मामा जरा थंड घे ना. तिकडे आमच्या आधीच भीती फार बिना नांगराची नांगरणी झाली. तर तू परत त्या पेरणी करायला वर जाऊन बघून येतो काय प्रकार आहे तो. जा लवकर. म्या, ए यार, म्या काय म्हणून? तुला गावाकडची सवय ना झाडावर चढायची म्हणून सांगतोय. जा लवकर. झाडावर आणि म्या. तू जातो. थांब सतेज, थांब, मी जातो. नाही नाही, तर जे काही करायचं ना ते मी एकटा करणार. काय चाललंय? ए, मुकाट्यानं खाली येतो का? घाणेरडा आवाज कुठनं येतोय? साहेब, तेच बघायला सध्या वर चालला होता. आता जे काय बघायचं ना ते नंतर. ते मुकाट्यानं आतमध्ये चला, तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय मला. चला पटकन. नीट बघून घ्या, जंगलात सापडलेल्या डेड बॉडीज आहेत या. पण साहेब, तुम्ही हे फोटो आम्हाला का म्हणून दाखवायलेत? तुमचा 9वा मित्र गायब आहे. सध्या त्याच्याच शोधात आहोत. बघा, काही साम्य लागतंय का? पुन्हा पुन्हा बघून काय उपयोग आहे? म्हणजे तुमचाही वेळ जाणार, आमचाही जाणार. अरे वा, एवढा कॉन्फिडन्स. एवढा कॉन्फिडन्स केव्हा येतो माहितीये? मी सांग, जेव्हा एखादी डेड बॉडी स्वतःच्या हाताने विल्हेवाट लावली जाते ना, तेव्हा. आम्ही का मारू आमच्या मित्राला ना? साहेब, तुम्हाला आम्ही याआधी सांगितलंय, आम्ही इकडं फक्त मजा करायला आलतो. हे असलं काय करायला आम्ही येडं आहोत का साहेब? कळेल कोण वेड आहे
आणि कोण वेड्याचं सोंग घेतंय हे लवकरच कळेल. नाव काय त्या मित्राचं? मँडी. त्या मँडीच्या संशयित खुनासाठी आम्ही तुम्हाला आता ताब्यात घेतोय. हवालदार, आणि आम्ही चांगल्या घरातली माणसं होत आहे का? हे बघा साहेब, हे दादा ऐक ना. साहेब मी फक्त मला फक्त हा साहेब ऐका ना. मी हो दादा सर मी काय म्हणत होते, जे काय बोलायचं ना ते पोलीस स्टेशनला. अहो सर, पण आमचं ऐकून तर घ्या. ए, तुझं ऐकायला तू काय माझी लग्नाची बायको आहे का? मुकाट्यानं आत बस. चाल. चला ना पटापट आता बसून घ्या. एक मिनिट सर, तुम्ही आम्हाला असं नाही नेऊ शकत. तुमच्याकडे लेडी कॉन्स्टेबल नाहीये. इथे नाही चालायचं. चला. साहेब थांबा ना, साहेब थांबा ना. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झालेला आहे. ते शेवटचं सांगतोय आणि सगळ्यांना सांगतोय, आवाज नाही करायचा. जंगलात आम्हाला एक डेड बॉडी सापडली आणि तुम्ही सगळे संशयित आरोपी आहात याचं भान ठेवायचं. मुकाट्यानं जीप मध्ये बसा. हवालदार, काय आहे ना? तुम्ही जबरदस्ती करताय, हे चालणार नाही साहेब. ए तिकडे मँडी आहे. काय मँडी? ए हो, तो मँडीच आहे. मँडी. या साहेब, ज्याच्यामुळे तुम्ही आम्हाला नेत होतात ना चौकीत, तो तिकडे आहे समोर. साहेब आता तरी खात्री पटली ना, आमचा काही दोष नव्हता. ठीक आहे, आत्ता सोडतो, पण पुन्हा अशी संधी आली ना तर सोडणार नाही, लक्षात ठेवा. हवालदार, चला. हो साहेब, साहेब थँक्यू साहेब. हे चल चल चल. हे मँड्या मँडी. अरे हा काय काय करतोय हा? अगं खरंच, हे बघ, अगं तू समजतेस तसं खरंच काही नाही. खरं तर आधी माझाही स्वतःवर विश्वास बसत नव्हता, पण आता मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय तुला, त्यामुळे खूप खूप कॉन्फिडेंटली सांगतोय मी येईल तुझ्यासोबत. फक्त आपण दोघंच जाऊ. विधान, मँडीला काय झालं रे? तो तो असा काय बडबडतोय? कोणी आहे का तिथे? नाही कोणी तिकडं, मला पण कोणीच दिसत ना. ए हन्म्या, मला याची भीती वाटायला लागली रे. मी बघतो त्याच्या, बोलतो त्याच्याशी. ए विकी, सावकाश रे. हो मँडी. हा अरे काय चाललंय तुझं, आणि इथे काय करतोयस तू? आलात तुम्ही सगळे? बघ, तू आलाचा कळता क्षणी सगळेजण आलेत बघ इकडे. तुला यांनाच भेटायचं होतं ना, भेट आता. तुला काही वेळ लागलाय का? कोणाशी बोलतोयस तू? अरे मला काय विचारतोय, तू स्वतःच बघ की. तुला खरंच दिसत नाहीये? तुम्हाला पण नाही? अरे एकदा नीट बघा ना. सायली, अगं तू सुद्धा. अरे मान्य आहे, 10 वर्षात माणसाचा चेहरा बदलतो, पण एवढाही बदलत नाही रे. अरे आपण सुद्धा भेटता क्षणी ओळखलो होतं ना एकमेकांना विक्या. अरे मग आता काय झालं? जाऊ दे, यांच्यापैकी कोणीच ओळखलं नाही तुला. पण तूच सांग, तू तरी ओळखलंस की नाही यांना? मँड्या मँड्या, हे बघ मँड्या, ह्यात अति व्हायलाय. आता थांबव सगळे. एक तर रात्री अचानक गायब होतोस, तिकडे आम्हाला गॅसवर ठेवून इकडे हवेत गप्पा मारायलायस. मँडी ऐक ना, तू आमची सगळ्यांची चेष्टा करतोयस ना? हा, चेष्टा? मी चेष्टा कशाला करेल यार उगाच? मी काय वेडा आहे का समोर कोणी नसताना उगाच बोलत बसायला? बिचारी केव्हापासून तुमच्याकडे पाहतीये रे. मँडी कोण आहे, कुठे आहे सांग मला. अरे ही काय माझ्या समोर तर उभी आहे विक्या. अरे आपली निलांबरी.